अंबरनाथला राहतो ना मी त्याच्यामुळे. पण मला असं वाटते अहमदाबादला असलं तरी पण टोटल स्कोर 22-20 तरीपर्यंत मारला. एवढा हाकतोय ना घाण, क्वेश्चन तर विचारू दे, आधीच उत्तर देतोय. व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली गाईज इंडिया फायनलमध्ये पोहोचलेली आहे. तर 8 मार्चला फायनल आहे. तर आज मी माझ्या फॅमिलीला विचारणार आहे की त्यांना काय वाटतंय फायनलबद्दल, कोण जिंकेल आणि कोण नाही. सो लेट्स गो, विचारूयात सगळ्यांना. सो तुषार, काय वाटतं तुला, कोण टॉस जिंकेल? टॉस आणि मॅच मला असं वाटतं की भारतच जिंकणार. पण फायनल तरी अहमदाबादला आहे. हा, ह्याची थोडीशी खंत मला वाटते की फायनल आपल्या अहमदाबाद अरे कहना क्या चाहते हो? आहे. ठीक आहे. अंबरनाथला राहतो ना मी त्याच्यामुळे. पण मला असं वाटते अहमदाबादला असलं तरी पण टोटल स्कोर 22-20 तरीपर्यंत मारला. एवढा हाकतोय ना घाण, क्वेश्चन तर विचारू दे, आधीच उत्तर देतोय. काय वाटतं तुला, कोण समजा जर इंडियाची पहिली बॅटिंग आली तर काय वाटतं तुला, काय स्कोर असेल? आपली जर प्रथम बॅटिंग जर असेल तर मला असं वाटते 220 किंवा 200 क्रॉस तर झाला पाहिजे. ठीक आहे, तेव्हा कुठे आपण, मला असं वाटतं की आपण अतितटीचा सामना होईल आणि आपण जिंकू. मॅन ऑफ द मॅच कोण असेल जर समजा मॅन ऑफ इंडिया द जिंकली मॅच तर? मला असं वाटतंय की जसं मागच्या वर्षीचा 2024चा टुर्नामेंट पाहिला, जेव्हा विराट कोहली एकही मॅच खेळला नाही पण फायनलला विराट कोहली खेळला. ठीक आहे, तर मला असं वाटतं की यावर्षी पण अभिषेक शर्मावर मला तेवढेच होप्स आहेत की एकही मॅच नाही खेळला पण यावर्षी फायनल संजू सॅमसन जसा त्याच्या फायनलमुळे, सेमीफायनलच्या पारीमुळे आपण फायनलला गेलो, तसंच आपण अभिषेक शर्मावर विश्वास ठेवू आणि अभिषेक शर्मामुळे आपण फायनल जिंकू. काय वाटतं जर समजा न्यूझीलंडचा एक असा प्लेयर सांग मला की जो कॉम्पिटिशन देऊ शकतो इंडियाला? डॅरन मिशेल आहे, फिलिप्स आहे, असे काही प्लेयर्स आहेत. फिन ॲलनबद्दल काय वाटतं तुला? फिल ॲनल आहे पण मला असं वाटते बुमरावर मला खूप जरा विश्वास आहे आणि बुमराह आणि अर्शदीपच्या बॉलिंगमुळे आपण त्याची विकेट पहिल्या 5 ओव्हरमध्येच घेऊया. जस्सी भाई, येस जस्सी भाई आहे तो मुमकिन आहे. येस येस जसी है तो मुमकिन आहे, बुमराह आहे तो मुमकिन आहे आणि बुमराह मॅन ऑफ द सिरीज व्हायला पाहिजे अशी माझी पूर्ण समजा आता इंडियाला लास्ट बॉलमध्ये 1 बॉलमध्ये 6 पाहिजे तर तू कशी कॉमेंटेटी करून दाखवशील? आउट ऑफ द सिलेबस. आउट ऑफ द सिलेबस आहे. आता विचार करावा लागेल की 1 बॉल 6 रन पाहिजेत आणि मला दिसतंय की हार्दिक पांड्या समोर उभा आहे. हो, ठीक आहे, हार्दिक पांड्या आणि 4 बॉलमध्ये जे शक्य नाही झालं ते शेवटच्या बॉलमध्ये तो नक्की शक्य करून टाकवेल आणि लॉंगनला तो मोठा 6 मारून मॅच जिंकेल आणि मला दिसतं 2011 सारखा MS धोनी. येस 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 लॉंग ऑफ. लॉंग ऑफ. ओके, थँक्यू व्हिडिओमध्ये आल्याबद्दल. थोडं इकडे सर. सो दादा, काय वाटतं तुला, कोण टॉस जिंकेल 8 मार्चला, इंडिया का न्यूझीलंड? मला तर वाटतं न्यूझीलंड टॉस जिंकेल, बिकॉज आपण आणि टॉस जिंकून ते फक्त मला असं वाटतं की मोस्टली बॅटिंग येते कारण आपण चेसिंगला खूप चांगलं खेळतो त्या ग्राउंडवरती. जर समजा इंडियाची पहिली बॅटिंग आली तर काय वाटतं, काय स्कोर असेल इंडियाचा? जर पहिली बॅटिंग आली तर मॅक्झिमम माझ्या मते 170-180. 170-180 खूप कमी आहे. हां, बघायला बिकॉज गेलं तर. तो ग्राउंड तसा आहे, सगळ्यात मोठा ग्राउंड आहे, प्लस तिकडचा आपला जो रेकॉर्ड आहे तो पण थोडासा खराब आहे. तर काय वाटतं तुला, कोण असेल मॅन ऑफ द मॅचमध्ये? मला तरी पॉसिबिलिटीज वाटते की संजू सॅमसन असेल. यू नॉट बिलीव्ह इन जसप्रीत बुमराह? आय बिलीव्ह इन जसप्रीत बुमराह, जस्सी बट भाई द आहे तो परफॉर्मन्स मुमकिन आहे. द परफॉर्मन्स हॅज गिवन बाय संजू सॅमसन. म्हणजे स्टार्टिंगला त्याला अक्षरशः बाहेर बसवला होता, पण नंतर त्यांनी जो कमबॅक केला, बॅक टू बॅक 2 मॅचेस त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवला ना, त्यामुळे ऑब्व्हियसली की तोच खेळणार आहे. न्यूझीलंडचा मला असं एक प्लेअर सांग की जो कॉम्पिटिशन देऊ शकतो इंडियाला. ग्लेन फिलिप्स. ग्लेन फिलिप्स? मला वाटलं फिन ॲलन बोलशील. आता 100 मारलेत मागच्या फिन ॲलन्स आहे, पण ग्लेन फिलिप्स कसा एक्सपिरियन्स प्लेअर आहे, त्यामुळे चान्सेस त्याच्याकडनं पण आपण म्हणजे ठेवू शकतो की बाबा त्याचा भरोसा नाही त्या बाबतीमध्ये. ओके, काय वाटतं कोण जिंकेल, इंडिया का न्यूझीलंड? ऑब्व्हियसली इंडिया. ओ भाई, ओके, थँक्यू वहिनी. मग काय वाटतं तुला, कोण टॉस जिंकेल, इंडिया का न्यूझीलंड? इंडिया, भारतच जिंकणार. जर समजा इंडियाची पहिली बॅटिंग आली तर काय वाटतं किती स्कोअर करेल इंडिया? 150-200. 150-200 खूपच कमी झालं त्या ग्राउंडवर. 250. 250? बापरे. आता काय त्यांच्यावर आहे ना सगळं ते. ओके, आता ते नीट खेळले तर होऊ शकतं, नुसतं ॲडव्हर्टाईज करूनच चालत नाही.
खेळ पण खेळावा इमानदारीने. पहिलेचे प्लेअर कसे छान खेळत होते. ओव्हर ऍक्टिंग का करते तू? इकडे हा. बघून बोला नाही हा समोर. पहिल्याचे प्लेअर किती देशासाठी मस्त खेळत होते, तसे खेळले तर होऊ शकतं, जिंकू शकतं आपण वर्ल्ड कप. पण काही सोय नाही पण ही न्यू मेहनतीला. जनरेशन आहे. हो तरी पण होऊ शकतं. ओके. मग कोण जिंकेल असं वाटतं तुला, इंडिया का न्यूझीलंड? इंडिया, भारत जिंकणार. यू नो जसप्रीत बुमराह, येस. जस्सी भाई को सब पहचानते हो. हां. ओके, थँक्यू. सो वहिनी, काय वाटतं तुला, कोण टॉस जिंकणार, इंडिया का न्यूझीलंड? इंडिया. इंडियाची समजा पहिली बॅटिंग आली तर काय वाटतं किती रन स्कोर करेल इंडिया? 240 250 पर्यंत. 240 अहमदाबादच्या पिचवर. हो खूप मोठा पिच आहे पण वहिनी तो. तरी पण ओके. मॅन ऑफ द मॅच कोण वाटतं, कोण असेल? बुमरा. ओ जस्सी भाई, भाई पहिल्यांदा कोणतरी जस्सी भाई का नाम लिया है भाई. ओ भाई. ओके. जर समजा न्यूझीलंडचा एक प्लेअर सांग मला की जो इंडियाला कॉम्पिटिशन देऊ शकतो. रचिंद्र. ओ रचिन रवींद्र. हम्म. ओके. तर काय वाटतं कोण जिंकेल, इंडिया जिंकेल का न्यूझीलंड? ऑफकोर्स इंडिया. ओके, इंडिया. थँक्यू वहिनी. सो फायनली सगळ्या फॅमिलीला मी विचारून झालेलं आहे की कोण जिंकेल कोण नाही, कोण मॅन ऑफ द मॅच असेल, किती रन्स होऊ शकतात, काय प्रेडिक्शन आहे, सगळं विचारून झालेलं आहे. ते एक वहिनीच होती की जिनी जस्सी भाई का नाम लिया. भाई जस्सी भाई है तो मुमकिन आहे. सो वहिनी ओपी. माझ्या मते तरी टॉस तर इंडिया जिंकणार आणि माझं प्रेडिक्शन आहे की 200-220 इज इनफ फॉर दॅट ग्राउंड ऑफ अहमदाबाद. बिकॉज तो ग्राउंड खूप मोठा आहे आणि मे बी मला असं वाटतं की इंडियाने टॉस जिंकून बॉलिंग करावी, बिकॉज त्याच्यानंतर ड्यू येते त्या ग्राउंडवर. सो चेस करायला एकदम आसान होऊन जातं चेस करणं त्या ग्राउंडवर रन्स एकदा ड्यू आली का सेकंड इनिंगमध्ये. सो माझ्यामध्ये तरी मॅन ऑफ द मॅच तो जस्सी भाई आहे, क्योंकि जस्सी भाई है तो मुमकिन है. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. सो तोपर्यंत बाय.